Good morning. This is 18th lecture of topic control and coordination. Today we discuss next article thyroid gland, and this is the rough diagrammatic representation of our thyroid gland, and this also diagrammatic representation of transverse section of thyroid gland, that is nothing but histological structure of thyroid gland. With the help of these diagram, today we discuss about thyroid gland. So focus on this article. You know very well, thyroid gland is the largest purely endocrine gland. लार्जेस्ट असं का म्हटलं तर बऱ्यापैकी मोठी ही ग्रंथी असलेली दिसून येते. या ठिकाणी डायग्राम जेवढी काढली एवढी मोठी नसते. दिसावं समजावं कळावं म्हणून मी या पद्धतीने डायग्राम मोठी काढलेली आहे, पण तरी सुद्धा ॲन ॲव्हरेज इतर ग्लँडच्या तुलनेत ही ग्रंथी आकाराने मोठी असते आणि म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरला, इट इज द लार्जेस्ट प्युअरली एंडोक्राइन ग्लँड. खऱ्या अर्थानं अंतःस्रावणारी ग्रंथी आहे. सिच्युएटेड व्हेंट्रोलॅटरल साइड ऑफ द नेक रिजन, मानेच्या पुढच्या बाजूला परंतु कडेला बरोबर इथे या साइडला एक लोब असेल, या साइडला एक लोब असेल. या पद्धतीने हे दोन लोब व्हेंट्रोलॅटरल साइड ऑफ द नेक ऑन अँड अदर साइड ऑफ द ट्रकी, श्वसन नलिका बरोबर मध्यभागी असेल. जस्ट इन फ्रंट ऑफ द ट्रकी, ट्रकीच्या पुढच्या बाजूला आहे. जस्ट बिलो द लॅरिंग्स, कंठ थोडासा वरती असेल. फाइस बॉक्स ज्याला आपण लॅरिंग्स म्हणतो त्याच्या खाली, थोडक्यात लॅरिंगच्या खाली, ट्रकीच्या पुढच्या बाजूला परंतु कडेला, राईट साइडला राईट लोब, लेफ्ट साइडला लेफ्ट लोब, अशा पद्धतीनं प्रॉपर लोकेशन या ठिकाणी थायरॉइड ग्लँडची असलेली आपल्याला दिसून येईल. हियर इट मेजर्स अबाउट 5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर याची लांबी असेल, and 3 सेंटीमीटर वाईड, 3 सेंटीमीटर रुंद एवढी मोठी आहे. आणि म्हणून मी पहिलं वाक्य जाणीवपूर्वक वापरलं, इट इज लार्जेस्ट. 5 सेंटीमीटर लॉंग and 3 सेंटीमीटर वाईड. This is the proper measurement of our thyroid lobe or gland. And weight is about 25 to 30 ग्रॅम इन वेट. 25 ते 30 ग्रॅम एवढं प्रॉपर वजन असलेलं आपल्याला दिसून येतं. हियर दिस ग्लँड is slightly larger in female than male. स्त्रियांच्या मध्ये थोडीशी साइज मोठी असेल as compared to male. As well as also size varies from person to person, that is nothing but age, sex, season and iodine content of our daily diet. आपण जो रोजचा आहार घेतो त्या आहारामध्ये आयोडीनचं प्रमाण किती आहे, जास्त आहे का कमी आहे, त्याच्यानुसार सीजनल चेंज, वातावरणामध्ये जे बदल होतात, जे आपले सीझन्स असतात, त्या सीझन नुसार सुद्धा याची लांबी रुंदी साइज थोडीफार कमी जास्त झालेली दिसून येईल. आयोडीन कंटेंट ऑफ अवर डाईट, रोजच्या आहारामध्ये आयोडीन किती घेतो त्याच्या प्रमाण थोडीफार कमी जास्त असेल. एज वयोमानानुसार कमी जास्त असेल. सेक्स मेल आणि फिमेल मध्ये थोडंसं कमी जास्तपणा असेल. आता आपण पाहिल्याप्रमाणे इट अल्सो स्लाइटली लार्जर इन फिमेल दॅन मेल, स्त्रियांच्या मध्ये थोडीशी मोठी असेल. या पद्धतीनं हे थायरॉइड ग्लँड असेल. It is endodermal in origin.
Because during embryonic development, you know very well there are three layers: outer ectoderm, middle mesoderm, inner endoderm. Here, from this endodermal cell, this gland is developed, hence called as a endodermal in origin. आणि म्हणून त्याला endodermal in origin असं म्हटलं जातं. Here there are two lobes of thyroid gland. दोन लोब आहेत. एक राईट साइडला असेल म्हणून त्याला राईट लोब, एक लेफ्ट साइडला असेल म्हणून त्याला लेफ्ट लोब असं म्हटलं जातं. These two right and left lobe connect with each other with the help of a thin, narrow, transverse band. मध्ये असा आडवा पातळ बँड आहे, called as a isthmus. त्याला काय म्हटलं जातं? isthmus. या isthmusच्या साहाय्याने राईट आणि लेफ्ट लोब एकमेकाला कनेक्ट होतात. हेन्स look like a structure, English letter H shape or butterfly wing shape. फुलपाखराच्या पंखासारखा आकार दिसेल किंवा इंग्लिश लेटर एच शेप दिसेल. अशा पद्धतीने मोठी ग्रंथी मानेच्या पुढच्या बाजूला जी असते तिला आपण थायरॉइड ग्लँड असं म्हटलं जातं. and actually it is brownish red in color, लालसर तपकिरी रंगाची आहे. and weight is about 25 to 30 ग्रॅम in weight. 25 ते 30 ग्रॅम इतकं वजन असलेली ही ग्रंथी आहे. Here this is the proper position, size, shape, color, weight and morphology. Actually this gland is made up of follicles. हे जे मी इथं असे दाखवलेले गोल गोल spherical, these are the follicles and these follicles are structural and functional unit of thyroid gland. या थायरॉइड ग्लँडचं ते रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. ह्या फॉलिकल्सनीच पूर्ण थायरॉइड ग्लँड बनते. Then question arises, how many follicles are there? Near about 3 millions. 3 दशलक्ष इतके फॉलिकल्स या थायरॉइड ग्लँड मध्ये असतात. It is made up of only follicles. Hence, it is nothing but structural and functional unit of thyroid gland. And these follicles are small at center. मध्ये मध्ये ते follicles बारक्या आकाराचे असतील, छोटी असतील. While larger follicles at peripheral region, thyroid glandच्या कडेला ते follicles मोठे असतील आणि मध्ये मात्र फॉलिकल्स आकाराने कसे असतील? छोटे असतील. या पद्धतीचे जवळजवळ 3 मिलियन्स फॉलिकल्स या थायरॉइड ग्लँड मध्ये असलेले आपल्याला दिसून येईल. दिस इज द प्रॉपर मॉर्फोलॉजी ऑफ आवर थायरॉइड ग्लँड. देन हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी मीन्स ट्रान्सफर सेक्शन. जेव्हा आपण या थायरॉइड ग्लँडचा सेक्शन घेतला, very thin membrane and observed under microscope, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं तर जी रचना दिसेल त्याला म्हणायचं ट्रान्सफर सेक्शन किंवा हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर. हियर दिस इज द आउटर मोस्ट, सर्वात बाहेरचं कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल. सेक्शन घेतल्यानंतर सर्वात बाहेरचं एक आवरण दिसेल, बाह्य आवरण, त्याला काय म्हणायचं? कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल. and these capsules show many compartments. ह्या कंपार्टमेंट्सला नाव काय दिलं? सेप्टा. सेप्टा 1 2 3 4 असे अनेक नंबर ऑफ सेप्टा आर देअर. सेप्टा झाल्यामुळे काय होईल? मध्ये मध्ये रिकामी जागा होईल. These empty spaces called as a lobule. या ज्या मोठ्या रिकाम्या जागा तयार झाल्या त्याला काय म्हणायचं? लोब्यूल. Each and every lobule consists either 2, 4, 5
number of spherical bodies called as a follicles. याला म्हणायचं फॉलिकल्स. इथं जे गोल गोल दाखवले ते हे फॉलिकल्स, की ज्याला आपण म्हटलं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लँड, की जे थायरॉइड ग्लँडचं रचनात्मक कार्यात्मक एकक आहे हे ते फॉलिकल्स. मग हे फॉलिकल्स मी इथं स्वतंत्र काढले, सेपरेट काढले. हा 1 2 3 4 हे फॉलिकल्स मी इथं स्वतंत्र काढलेले आहेत. Here each and every follicle is lined by a single layer of cell called as a cuboidal epithelial cell. या पेशींना काय म्हटलेलं आहे? क्युबॉइडल इपिथेलियल सेल, किंवा दुसरं नाव काय द्यायचं? फॉलिक्युलर सेल. कारण हा कोण आहे? फॉलिकल. मग फॉलिकलला कडेनं पेशी आहेत म्हणून त्याचं नाव काय? फॉलिक्युलर सेल. And these follicular cells secrete according to name indicate, अगदी नावानुसार कोणता हार्मोन सिक्रेट होईल? थायरॉक्सिन. थायरॉक्सिन हा हार्मोन रिलीज होईल. कोणापासून रिलीज होईल? फॉलिक्युलर सेल. ह्या ज्या कडेच्या पेशी आहेत फॉलिक्युलर सेल, याच्यापासून कोणता हार्मोन सिक्रेट होईल? थायरॉक्सिन. Then this inner empty space, मधली ही जी फॉलिकलची रिकामी जागा आहे, it consists a sticky, थोडासा चिकट, अंबर कलर. अंबर कलर means same like a mango. पिकलेला आंबा जसा आंब्याचा रंग असतो, पिकलेल्या आंब्याचा जसा आतून रंग असतो, सेम त्या पद्धतीचा रंग असलेला अंबर कलर. स्टिकी, थोडासा चिकट, जेल लाइक. आपण जी आपली पेस्ट, ज्यानं आपले ब्रश करतो, ती पेस्ट जशी असते जेल लाइक, सेम तसा एक सबस्टन्स असतो. या सबस्टन्सला नाव काय दिलंय? कोलाइड. कोलाइड. दिस कोलाइड रिसीव थायरॉक्सिन हार्मोन. हा कोलाइड काय करेल? या फॉलिक्युलर पेशी पासून रिलीज झालेला कोणता हार्मोन? थायरॉक्सिन. तो रिसीव्ह करेल, आपल्याकडे घेईल कोलाइड अँड कन्वर्ट इट इनटू थायरोग्लोब्युलिन. थायरोग्लोब्युलिन. अगेन लिसन. हा थायरॉक्सिन हार्मोन कोणी सिक्रेट केला? कडेच्या पेशी. कोणत्या? फॉलिक्युलर सेल. तो हार्मोन कोणी घेतला? कोलाइडनं घेतला. त्या हार्मोनचं रूपांतर कोलाइडनं कशात केलं? थायरोग्लोब्युलिन. आफ्टर सम टाइम्स, काही वेळानंतर. हियर दीज फॉलिक्युलर सेल, ह्या कडेच्या ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत त्या काय करतील? कोलाइड ला दिलेला जो हार्मोन आहे तो पुन्हा माघारी मागतील. मग इथं कोणता हार्मोन तयार झाला? थायरोग्लोब्युलिन. असं रूपांतर झालेलं आहे. मग हा इकडं पुन्हा माघारी गेल्यानंतर रूपांतरित झालेला थायरोग्लोब्युलिन आहे. अँड लास्टली हेन्स इट ब्रेक. मग याचे तुकडे पडतील. थायरोग्लोब्युलिन मध्ये रूपांतर झालेले हार्मोन ह्या पेशी माघारी घेतात आणि काय करतात? ब्रेक इट इनटू टू डिफरंट हार्मोन, T3 and T4 हार्मोन. T3 and T4 means triiodothyroxine, tetraiodothyroxine. आयोडीन ऍटम पर डेरिव्हेटिव्ह. आयोडीनचे ऍटम 3 आहेत म्हणून ट्रायआयोडो, 4 आहेत म्हणून टेट्राआयोडोथायरॉक्सिन. असे 2 स्वतंत्र हार्मोन तयार होतात. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. मग या T3 आणि T4 हार्मोनचे उपयोग काय? तर 4 महत्त्वाची फंक्शन्स आहेत. पहिलं, इट रेग्युलेट्स नॉर्मल ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराची योग्य वाढ घडवून आणणं
आपल्या शरीराच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात, क्रिया असतात, त्या सगळ्या क्रिया योग्य पद्धतीने घडवून आणणं. इट रेग्युलेट्स नॉर्मल ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ अवर बॉडी. हे पहिलं फंक्शन रेग्युलेट T3 T4 करतो. सेकंड फंक्शन, इट रेग्युलेट प्रोटीन सिंथेसिस अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार करणं आणि प्रोटीन साठवणं ही अत्यंत महत्वाची क्रिया सुद्धा या T3 आणि T4 मुळे आपल्या शरीरामध्ये घडताना दिसून येते. इट रेग्युलेट प्रोटीन सिंथेसिस अवर बॉडी. हे दुसरं महत्वाचं फंक्शन. थर्ड, इट ऑल्सो रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट, BMR. basal metabolic rate. Then question arises, what is meant by basal metabolic rate? Basal metabolic rate म्हणजे काय? Actually it is nothing but rate of, here normal rate of our body use energy during rest. जेव्हा अगदी आपण रिलॅक्स असतो, बसलेलो असतो, झोपलेलो असतो, त्यावेळेला सुद्धा आपली बॉडी एनर्जी युटिलाइज करते, वापरते. कशी काय वापरते? तर इनव्हॉल्युंटरी फंक्शन्स बॉडीमध्ये चालू असतात. एक्झाम्पल ब्रीथिंग, सर्क्युलेशन, डायजेशन, ह्या प्रक्रिया बॉडीमध्ये चालूच असतात आणि त्याच्यासाठी एनर्जीची गरज लागते. जरी आपण रेस्टिंग कंडिशन मध्ये असलो, झोपलेलो असलो, बसलेलो असलो, तरी सुद्धा एनर्जी वापरली जाते आणि त्या रेस्टिंग कंडिशन मध्ये वापरल्या गेलेल्या एनर्जीला बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हटलं जातं. आणि हा बेसल मेटाबॉलिक रेट हियर नॉर्मली रेग्युलेट्स or controlled by this T3 आणि T4. हे त्याचं तिसरं महत्वाचं फंक्शन. And last, fourth most important is it regulates normal growth and development of our gonads. पुरुषांच्या मधला मेल गोनॅड कोण असेल? टेस्टिस. स्त्रियांच्या मधला फिमेल गोनॅड कोण असेल? ओव्हरी. टेस्टिस आणि ओव्हरीची व्यवस्थितपणे वाढ घडवून आणणं किंवा टू प्रमोट द सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स, लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर करणं, लहान मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर करणं, हे सगळी काही जबाबदारी असेल, ही सुद्धा T3 आणि T4 पेलताना दिसून येईल. अगेन लिसन, 4 फंक्शन. पहिलं कोणतं सांगितलं? इट रेग्युलेट्स नॉर्मल ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ अवर बॉडी. दुसरं कोणतं सांगितलं या ठिकाणी? इट रेग्युलेट प्रोटीन सिंथेसिस. थर्ड कोणतं सांगितलं? इट रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट. अँड लास्ट फोर्थ कोणतं सांगितलं या ठिकाणी? इट रेग्युलेट्स नॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ अवर गोनॅड्स. टेस्टिस आणि ओव्हरीची डेव्हलपमेंट घडवून आणतो. या पद्धतीची महत्वाची 4 फंक्शन कोण घडवून आणेल? T3 and T4. Then here these outer cell, हे जे फॉलिकल्स आहेत 1 2 3 4, त्याच्या कडेला ह्या ज्या छोट्या पेशी दाखवल्या बाहेरच्या बाजूला, these cell called as a parafollicular cell. काय नाव आहे त्याचं? parafollicular cell or C cell. त्याला दुसरं एक नाव आहे C cells. मग याचं फंक्शन काय? टू सिक्रेट थायरोकॅल्शिटोनिन. थायरोकॅल्शिटोनिन नावाचा अत्यंत महत्वाचा हार्मोन या पेशी सिक्रेट करते. अगेन लिसन, थायरोकॅल्शिटोनिन हा अत्यंत महत्वाचा हार्मोन आहे. मग या हार्मोन केव्हा ऍक्टिव्ह होईल? त्याचा उपयोग काय असेल? हियर व्हेन excess quantity of calcium is present in our blood.
जर आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जादा झालं तर this parafollicular cell becomes active and release which hormone? Thyrocalcitonin. तो थायरोकॅल्सिटोनिन रिलीज करते. केव्हा म्हटलं मी? रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तर. Then this hormone gives stimulus to the bones. हा हार्मोन बोन्सला सूचना करेल. काय बोन्सला म्हणेल? बोन्स, तुला कॅल्शियमची जास्त गरज असते, रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे, तुला लागतं ते घेऊन टाक, तुझी गरज भागेल, अशी सूचना करतो. Then bones become active and absorb excess quantity of calcium which is present in blood. रक्तामध्ये जादा झालेलं कॅल्शियमचं प्रमाण बोन्स ते खेचून घेतो. पण कधी कधी उलट होईल, बोन्सला कॅल्शियमची गरज नसेल, ऑलरेडी कॅल्शियम बोन्स मध्ये भरपूर असेल, मग बोन्स काय करेल? बोन फेल्स टू ऍब्सॉर्ब. बोन म्हणणार मला नको आहे कॅल्शियम, ऑलरेडी माझ्यात भरपूर आहे. असं जर घडलं तर काय होईल? When bone fails to absorb, then this hormone thyrocalcitonin gives stimulus to the kidney. किडनीला सूचना करेल की ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जादा आहे. बोन्सला सांगितलं होतं पण बोन्स काय शोषून घेईना, त्याला काही गरज नाही. मग किडनी मात्र स्वतःची जबाबदारी पार पाडते. किडनी absorb this excess quantity of calcium which is present in our blood and then eliminate with the help of urine. युरिन मार्फत बॉडीच्या बाहेर जादा झालेलं कॅल्शियमचं प्रमाण फेकून दिलं जातं. thus maintain the calcium level of our blood. अशा पद्धतीनं कॅल्शियमचं प्रमाण मेंटेन केलं जातं. आणि चुकून ब्लड मध्ये कॅल्शियम प्रमाणचं कमीच जर असेल तर हा हार्मोन रिलीजच होणार नाही. या पद्धतीनं कॅल्शियम लेवल मेंटेन केली जाते. कोणाच्या माध्यमातून? थायरोकॅल्सिटोनिन नावाच्या हार्मोन पासून. आणि तो कोणापासून रिलीज होतो? पॅराफॉलिक्युलर सेल म्हणजे सी सेल म्हणजे या सेल. दिस इज द प्रॉपर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ थायरॉइड ग्लॅंड as well as position, size, shape, color, weight and morphology of thyroid gland. Is it clear? Okay. Then next, पुढची आर्टिकल्स कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय. हे फक्त जस्ट विदिन ओनली 5 सेकंड्स, 5 सेकंदामध्ये फक्त त्याचा अर्थ सांगितला होता. पण त्याच्यावरती 2 मार्काला प्रश्न पडतो. राईट ए शॉर्ट नोट ऑन हायपरथायरॉइडिझम और राईट ए शॉर्ट नोट ऑन हायपोथायरॉइडिझम, किंवा राईट ए नोट ऑन क्रिटिनिझम, क्रिटीन, मॅक्झोइडेमा, एक्झोथॅलेमिक गॉइटर, सिंपल गॉइटर, असं कोणता ना कोणता तरी 2 मार्काला प्रश्न पडतो. आणि म्हणून ह्या सुद्धा छोट्या शॉर्ट नोट्स टू द पॉइंट कमी वेळामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. फर्स्ट हियर हायपरथायरॉइडिझम. हायपर मीन्स एक्सेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन. जर थायरॉक्सिन हार्मोन थायरॉइड ग्लॅंड पासून कारण नसताना जादा सिक्रेट झाला, रिलीज झाला, तर जी आपल्या बॉडीमध्ये कंडिशन निर्माण होईल किंवा डिसीज निर्माण होईल, that disease is called as a hyperthyroidism. It is also called as a exophthalmic goiter or Graves' disease. Exophthalmic goiter or Graves' disease म्हणजे इथं फेंट्रोलॅटरल साइडला आताच आपण पाहिलं की थायरॉइड ग्लॅंड असते. इथं जे 2 मोठे लोब असतात ते कारण नसताना सुस्तात, मोठे होतात, गलगंड येतो. इथं जो गलगंड येतो तो जो प्रकार असेल, सूज येईल मोठी, त्याला आपण एक्झोथॅलेमिक गॉइटर किंवा ग्रेव्हज डिसीज असं म्हणतो. मग असं का होतं? महत्वाचं कारण काय? बिकॉज हियर दिस थायरॉक्सिन हार्मोन गिव्ह excess
stimulus to the follicles of thyroid gland. Then these follicles become active and secretes its own hormone. कारण नसताना ती ग्रंथीतले फॉलिकल्स स्वतःचा हार्मोन ज्यादा सिक्रेट करतील, रिलीज करतील, and extra storage of hormone swell this gland. तिथं कारण नसताना हार्मोन साठेल प्रत्येक फॉलिकल्स मध्ये. फॉलिकल्स बिकम इन्क्रीज, थायरॉइड ग्लँडचं स्वेलिंग होईल, सूज येईल, इथं गलगंड येईल. That type of disease is called as a exophthalmic goiter or Graves disease. मग याची सिम्पटम्स कोणती असतील, लक्षणं कोणती असतील? कारण याची लक्षणं वेगवेगळे अपोजिट आहेत. Here first increase here basal metabolic rate. Increase basal metabolic rate. आताच आपण पाहिलं बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे काय? जेव्हा आपण रेस्ट कंडिशन मध्ये असतो, बसलेलो असतो किंवा झोपलेलो असतो, कोणतंही हार्ड वर्क करत नसताना सुद्धा आपली बॉडी एनर्जी वापरते, युटिलाइज करते. दिवसाला स्त्रियांना किती कॅलरी लागतात नॉर्मल कंडिशन मध्ये? 1400 कॅलरीज, 1400 कॅलरी लागते. आणि पुरुषांना थोडीशी जास्त, 1600 कॅलरी, 1600 कॅलरीज दिवसाला लागते. ती नॉर्मल आहे. आणि रेस्ट कंडिशन मध्ये असताना सुद्धा जी एनर्जी वापरली जाते, दॅट युटिलायझेशन ऑफ एनर्जी रेट इज कॉल्ड एज अ बेसल मेटाबॉलिक रेट. and here that can be increase in this condition. इथं मात्र बेसल मेटाबॉलिक रेट हा इन्क्रीज झालेला असेल. The next, increase our body temperature. आपलं बॉडीचं तापमान, टेम्परेचर वाढेल. Then also increase blood pressure. आपला बॉडीचा जो बॉडी मधील जो ब्लड प्रेशर आहे, बीपी, की जो आपण सर्क्युलेशन टॉपिक मध्ये पाहिलेला आहे, तो बीपी इथं या ठिकाणी कारण नसताना वाढेल. आपला नॉर्मल बीपी किती असतो? 120 डिवाइडेड बाय 80 एवढा असतो, पण कारण नसताना वाढेल. हाय बीपी. देन हियर हाय हार्ट रेट. हृदयाची स्पंदन नॉर्मल किती असतात? 72, 72 ठोके असतात पर मिनिट. बट इट ऑल्सो इन्क्रीज. उगाचच कारण नसताना हार्ट रेट किंवा पल्स रेट हा सुद्धा वाढेल. हार्ट बीट्स ही सुद्धा कारण नसताना वाढते. या पद्धतीने ही प्रमुख लक्षणं असतील. अजून महत्वाचं कोणतं लक्षण सांगता येईल? हियर एक्सेसिव्ह स्वेटिंग इव्हन इन विंटर सीझन. हिवाळा जरी असला, थंडी असली, तरी सुद्धा बॉडीला कारण नसताना उगाचच घाम येईल, स्वेटिंग होईल, एक्सेसिव्ह स्वेटिंग इव्हन इन विंटर सीझन. हे इथं अजून महत्वाचं लक्षण असेल. देन हियर मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज बल्जिंग ऑफ आयबॉल्स. डोळे असे मोठे बडबडीत बाहेर आल्यासारखे. आपण एखाद्या वेळेस डोळे कसे वटरतो आणि मोठे करतो, त्या पद्धतीनं बल्जिंग ऑफ आयबॉल्स, मोठे बडबडीत डोळे होतील. हे एक अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर किंवा सिम्पटम इथं असलेलं दिसून येईल. अँड देन हियर लास्ट नर्वसनेस, इरिटेबिलिटी, चिडचिड होणं, अँड ट्रिमर ऑफ अवर हँड्स अँड फीट. थोडस कारण नसताना हात पाय असं थरथर थरथर कापणं. या पद्धतीची सिम्पटम्स म्हणजे लक्षणं या डिसीज मध्ये दिसतात. का? हियर एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन मीन्स हायपरथायरॉइडिझम. द नेक्स्ट हायपोथायरॉइडिझम. हायपो मीन्स
less secretion of thyroxine from thyroid gland. That condition is called as a hypothyroidism. कमी सिक्रेट झाला तर. In children or child, लहान मुलांच्या मध्ये जी कंडिशन असते त्याला क्रिटिनिझम असं म्हटलं जातं. Such a child is called as a cretin. त्या लहान मुलाला क्रिटिन असं म्हटलं जातं. Here sometimes in rare condition, here in cretin child there is a absence of thyroid lobe. कधी कधी थायरॉइड ग्लँडच नसते. असं नियमाला अपवाद एखाद्या केस मध्ये असतं. म्हणजे एखादं लहान मुलं आहे आणि त्या लहान मुलाच्या इथं थायरॉइड ग्लँडच नसते. इट इज टोटली ॲब्सेंट राईट फ्रॉम बर्थ. उपजतच नसते. सच अ चाइल्ड इज कॉल्ड एज ए क्रिटिन अँड कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए क्रिटिनिझम. आता थायरॉइड ग्लँडच नसेल तर थायरॉक्सिन सिक्रेट होईल का? होणार नाही. मग ते लहान मूल कसं असेल? हिअर बोथ फिजिकली अँड मेंटली रिटार्डेड. शारीरिक आणि मानसिक विकलांग असेल. बोथ फिजिकल अँड मेंटल रिटार्डेड. as well as skull becomes abnormal, enlarged. कारण नसताना डोकं अत्यंत मोठं होईल. या पद्धतीची महत्वाची लक्षणं. as well as tongue and belly is also protruding. जीभ बाहेर आलेली असेल, पोट मोठं झालेलं असेल, हात पाय काळी असेल, डोकं मोठं असेल, पफी स्किन. जसं छोटं कुत्र्याचं पिल्लू असतं त्याचा चेहरा जसा गुबगुबीत सुजलेला असतो व्यवस्थित, तशा पद्धतीनं त्याची त्वचा पफी लाईक दिसेल. अशा पद्धतीनं ते फिजिकल आणि मेंटल रिटार्डेड ते छोटं मूल असेल त्याला क्रिटिनिझम असं म्हटलं जातं. एक ते विकलांग असतं, विकृत असतं, केवळ फक्त थायरॉइड ग्लँड नसल्यामुळं. हा तो कन्सेप्ट म्हणजे क्रिटिनिझम. द नेक्स्ट मॅक्झोडेमा. मॅक्झोडेमा इट इज अ कंडिशन ड्युरिंग अडल्ट स्टेज. मोठ्यापणी जर लेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन, मोठ्यापणी जर थायरॉक्सिन हार्मोन त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये कमी सिक्रेट झाला तर जी कंडिशन निर्माण होईल ती मॅक्झोडेमा. मग त्या मोठ्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जर थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण कमी सिक्रेट झालं तर कोणती लक्षणे दिसतील, सिम्पटम्स? तर इथं जी मी सांगितली त्याच्या अपोजिट. अपोजिट म्हणजे कोणती? डिक्रीज बेसल मेटाबॉलिक रेट, डिक्रीज बॉडी टेम्परेचर, डिक्रीज ब्लड प्रेशर, डिक्रीज हार्ट बीट्स. या पद्धतीने इथं जी लक्षणं आहेत त्याच्या अपोजिट दिसतील. त्यामुळं याची कॅरेक्टर सांगणं अत्यंत सोपं आहे. इथं आपण एक्झोथॅलेमिक गॉइटर किंवा ग्रेव्ह डिसीजला जी कॅरेक्टर्स पाहिली त्याच्या अपोजिट या ठिकाणी आपल्याला सांगावे लागतील. अँड हिअर स्किन ऑल्सो बिकम्स पफी सेम लाईक ए क्रिटिनिझम चाइल्ड. जे क्रिटिन किंवा क्रिटिनिझम चाइल्ड मध्ये जी लक्षणं सांगितली ती मात्र याला मॅक्झोडेमाला सुद्धा लागू असतील. हे बेसिकली इथं माहिती असणं अपेक्षित आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही अडल्ट मध्ये होते आणि ही चाइल्ड मध्ये होते. एवढं फक्त माहिती असलं की या ठिकाणी सिम्पटम्स लक्षणं सांगणं सोपं आहे. कारण याची लक्षणं याला सुद्धा लागू असतील आणि प्लस इथं जी मी सिम्पटम सांगितली ती अपोजिट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावी लागते. इज इट क्लिअर? अँड देन लास्ट इयर सिंपल गॉइटर. सिंपल गॉइटर मीन्स हा सुद्धा गलगंडाचा प्रकार आहे. इथं थायरॉइड ग्लँड स्वेलिंग होते, सूज येते, फुगते की ज्याला आपण गलगंड म्हणतो. पण हा प्रकार वेगळा आहे. हा कसा? डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन अवर डेली डाईट. रोजचा जो आपण आहार घेतो, अन्न खातो, त्या अन्नामध्ये जे काय आपण मीठ वगैरे काय वापरतो त्याच्यामध्ये आयोडीन ची कमतरता असेल. हिली एरियाज, डोंगर दऱ्यामध्ये राहणारे जे व्यक्ती असतात
त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आयोडीनचं प्रमाण फार कमी असतं त्यांच्या आहारामध्ये, तिथं कदाचित गलगंडाचे प्रकार जास्त दिसून येतील. म्हणजे आयोडीनची कमतरता, deficiency of iodine in our daily diet, then here simple goiter. मग हा डिसीज झालेला आपल्याला दिसून येईल. मग असं का होतं? टू कॅप्चर मोर अमाउंट ऑफ आयोडीन फ्रॉम ब्लड, रक्तामध्ये जर आयोडीन असेल तर ते शोषून घेण्यासाठी थायरॉइड ग्लॅंड मधल्या लोब्स बिकम्स एनलार्ज, मोठे होतात का तर ब्लड मधून आयोडीन घेण्यासाठी, आणि म्हणून त्यांची लांबी रुंदी साईज वाढते. साहजिकच इथं मोठी सूज येते, गलगंड येतो, तो प्रकार म्हणजे सिंपल गोइटर. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. बाकी कॅरेक्टर सगळी इथं जे आहे डिक्रीज, लो मध्ये डिक्रीज येणार आणि हायपर मध्ये इन्क्रीज येणार, एवढंच फक्त बेसिक लक्षात ठेवायचं, म्हणजे इझिली सिम्पटम्स तुम्हाला लिहिता येतील. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग दिस? ओके, थँक्यू.